So, good afternoon, all of you. Yesterday we were discussing mole. काल आपण मोल पाहत होतो. परत थोडक्यात सांगतो कसा काढायचा मोल. मोलमध्ये किती पार्टिकल असतात? 6.022 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 23 एवढे पार्टिकल असतात असं म्हटलं होतं आपण. तर आज परत पहा, मोल म्हणजे काय डिवाइड बाय काय केलं होतं आपण? 12 ग्राम कार्बन. ओके, 12 ग्राम कार्बन घ्यायचा आपण. कोणता? C12 कार्बन. 12 ग्राम कार्बनच्या मध्ये आपण काय पाहिले होते? किती नंबर ऑफ काय असतात? ॲटम्स. तर एक ॲटमचा मास किती असतो? त्याच्याने काय करायचं? त्याला डिवाइड करायचं 12 ग्रामला. दिस 12 ग्राम इज डिवाइडेड बाय एक ॲटमचा मास 12 ग्राम. 12 ग्राम काय असतोय? पर ॲटम. नो, 12 ग्राम पर मोल. एक मोल. ओके, 12 ग्रॅम पर मोल. याच्यात किती नंबर ऑफ पार्टिकल असतात त्याच्याने त्याला डिवाइड केलं होतं आपण. 1.99 2648 2648 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ मायनस काय असतात? 23. 10 टू दी पॉवर ऑफ मायनस 23 एवढे काय असतात? एवढा ग्राम असतो. हे पण वजन इन ग्रॅम नियर आवर्स. एवढा काय असतो? ग्रामच असतो. एवढा ग्रॅम कोणाचा असतो? एका आयटमचा. ग्रॅम एका आयटमचा असतो. लक्ष द्या बघा आता. हे काय? मास ऑफ वन कार्बन आयटम. हे काय? मास ऑफ वन कार्बन आयटम. कोणता? C12. बघा, मास ऑफ वन कार्बन C12 आयटम किती असतो? एक कार्बन आयटमचा मास माहित आहे तुम्हाला? आहे का माहित नाही? एक कार्बनचा मास आहे ना, किती असतो? एक कार्बनचा मासचा आयटम, एक कार्बनच्या आयटमचा मास. नीट समजून घ्या परत. हां, एक कार्बनच्या आयटमचा मास. कार्बनच्या एक आयटमचा, वन आयटमचा मास किती असतो? 1.99 एवढा असतो. 1.99 2648 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ मायनस 23 एवढे काय असतात? ग्रॅम. एवढे ग्रॅम कोणाचा? एक कार्बन 12 आयटमचा मास. असंच मला सांगा, हायड्रोजनचा मास किती असतो? हायड्रोजनचा सांगितलं होतं मी मागे. मेसेज करा, हायड्रोजनचा किती असतो मास? मास ऑफ वन आयटम ऑफ हायड्रोजन. मास ऑफ वन आयटम ऑफ हायड्रोजन काय असतो? नाही माहीत? विसरले का? बघा, आहे की असं. हायड्रोजनचा मास वन आयटमचा 6.022. नाही, हायड्रोजनच्या एक आयटमचा मास किती असतो? नाही, कोणाला लक्षात नाही? हायड्रोजनच्या एक आयटमचा मास, जसं मी हे जसं मी हे कार्बनचं लिहिलं इथं. कोणाचं लिहिलं? हे कार्बनचं. तसं मला हायड्रोजनचा बोला. करा मॅसेज पटकन. आहे काय आहे? हायड्रोजनचा किती असतो? हायड्रोजनचा मास एक आयटमचा नाही माहीत? हायड्रोजनचा एक आयटमचा मास नाही माहीत? हायड्रोजनच्या एक ॲटमचा मास किती असतो? 1.67 असतो. 1.670. नाही, 1.0 नसतो. 1.67036 है ना. 1.67 हायड्रोजनचा 1.67036 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ किती असतो? मायनस 24. हायड्रोजन आयटमचा मागे पाहिला होता आपण, आहे का लक्षात? हायड्रोजनचा आहे. हां, एवढा काय असतो? ग्रॅममध्ये असतो. ग्रॅम. मास नेहमी कशामध्ये असतो? ग्रॅममध्ये. एवढा ग्रॅम असते, ग्रॅम. ओके, आता हे मला हे सांगा आता, एक AMU म्हणजे किती? ते फॉर्म्युले पाठ कराय. एक AMU इज इक्वल टू किती असतो? 1 AMU. 1 AMU इज इक्वल टू 1 AMU किती असतात? 1 AMU मध्ये 1 AMU इज इक्वल टू किती युनिट असतो? 1 AMU इज इक्वल टू, मेसेज करा. नाही तेव्हा सांगता. 1 AMU इज इक्वल टू काय? ॲटॉमिक मास युनिट 1 AMU इज इक्वल टू किती असतो?
मेसेज करा किती असतो 1.66056 है ना 1 पॉइंट व्हेरी गुड 1 पॉइंट किती असतो 66056 इंटू काय असतो 10 टू दी पॉवर ऑफ काय असतो -24 लिहिले ना ठीक आहे पहा नाही माहीत ज्यांना त्यांनी परत पहा 10 टू दी पॉवर ऑफ -24 काय असतो हा ग्रॅम पर आता हे पर कसं लिहायचं परत प्रत्येक वेळी पाहत जा हायड्रोजनच्या एक आयटमचा आहे हायड्रोजनचा वन ॲटॉमिक मास युनिट हे तिन्ही फॉर्म्युले पहा आता तुमच्या समोर आहेत ऑल दोज 3 फॉर्म्युलेमध्ये कसं कार्बनच्या एक आयटमचा मास किती आहे ग्रॅम म्हणून याला काय म्हणायचं ग्रॅम पर आयटम आलं लक्षात हे युनिट का बनते अशी ग्रॅम पर आयटम AMU इज इक्वल टू इतके ग्रॅम कशामध्ये आहेत इतके ग्रॅम इतना ग्राम किसमें है एक AMU आहे एक AMU लाच काय म्हणतो आपण U पण म्हणतो मग याची युनिट काय होईल ग्रॅम पर U कळाले आता ग्रॅम पर काय लिहितो आपण U असंच 12 ग्रॅम पर मोल याच्या वरची युनिट काय 12 ग्रॅम पर मोल ठीक आहे मोल इज इक्वल टू चालू आहे आपला मग देअरफॉर हाच परत लिहितो मी देअरफॉर मोल इज इक्वल टू लक्ष द्या इकडे आता हे ग्रॅम पर मोल का आला एक मोल आहे ते कार्बन 12 ग्राम एक मोल 12 ग्राम पहा इथं लिहितो मी परत 1 मोल ऑफ कार्बन इज इक्वल टू किती ग्रॅम 12 ग्राम नीट समजून घ्या परत 1 मोल कार्बन इज इक्वल टू 12 ग्रॅम याची युनिट काय होईल मग हे ग्रॅम पर कशामध्ये आहे मोल प्रत्येक मोलमध्ये किती ग्रॅम असतो 12 ग्राम आता कळालं का सांगा ग्रॅम पर मोल कसा आला समजलं हे आता एक मोल म्हणजे समजलं काय हो एक मोल म्हणजे ग्रॅम कोणताही एक जे असते ते पर कशामध्ये असते पर याच्या युनिट हे जे U आहे तर पर युनिट राईट हे जे 1 मोल आहे पर मोल म्हणून याचं ग्रॅम पर मोल आला युनिट काय येतो ग्रॅम पर मोल मग इथं आपण काल याला सॉल्व केलं याला सोडवलं 1.99 म्हणजेच काय असतो 2 असते 1.99 अप्रॉक्सिमेटली किती असते 2 है ना 1.99 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली किती असतो 2 असतो म्हणजे याला 2 ने भागाकार केला आपण बे किती होते 2×12 म्हणजे आपला उत्तर मोल इज इक्वल टू किती आला मग हा आन्सर मोल इज इक्वल टू वरचा हा मोल इज इक्वल टू किती आला होता आपला 6.0 किती होता 2213 इंटू हे -23 वर गेले 10 टू द पॉवर ऑफ -23 वर गेले तर काय होते 10 टू द पॉवर ऑफ 23 याला मोल म्हणतो आपण है ना काय इज इक्वल टू आहे दिस इज मोल इज इक्वल टू काय म्हणतात मोल इज इक्वल टू 6.02213 10 टू द पॉवर ऑफ 23 युनिट काय येईल बघा याची या स्टेपवरून हे आणलं आपण युनिट लक्ष द्या या स्टेपची वरची काय ग्रॅम पर मोल ग्रॅम काय पर मोल ग्रॅम पर मोल याची युनिट काय सांगा डिवाइडेड बाय हे डिवाइडेड बाय आहे मग डिवाइडेड बायला आपण मल्टिप्लाइड बाय करायलो डिवाइडेड बायला मल्टिप्लाय केलं तर आयटम काय होतो डिनॉमिनेटरचा न्यूमिनेटरमध्ये जाते म्हणजे छेदाचा अंशामध्ये आयटम वर जातो आणि खाली कोण येतो ग्रॅम कळालं आता युनिट काढायलो आपण कसं आलं हे आता याला काय करतो आपण हे ग्रॅम कॅन्सल म्हणजे एवढे काय होते आता आयटम पर मोल याची युनिट काय येते मग आयटम पर मोल आलं लक्षात म्हणजे इतके आयटम्स आहेत नंबर ऑफ पार्टिकल कोणते आयटम्स किंवा काय असतात इलेक्ट्रॉन्स आयन्स यांना काय म्हणतो आपण पार्टिकल्स एका मोलमध्ये परत आलं तेच 1 मोल इकडं पण आहे बघा 1 मोल इज इक्वल टू किती पार्टिकल आहेत एवढे आयटम्स समजलं का आता लक्षात नाही समजलं अजून समजून घ्या हां चांगलं मोल खूप इम्पॉर्टंट आहे हां त्याच्यामुळे परत रिवाइज केलो आज मोल कळाला आता समजला हां राईट
नाही समजला तर सांगा, ज्यांना अजून कोणाला नाही समजला त्यांनी सांगा नाही म्हणून, सांगतो अजून. कोणाला नाही समजला सांगा, अजून सांगतो. नाही समजला? समजला सगळ्यांना? राईट. नो, कोण म्हटले नो? हो, राईट. नाही, नाही समजलं. आदित्या, तर कसा असतो परत पहा, युनिट हे नीट समजून घ्या. कार्बन 12चा मास 1.9926. तर मागचं थोडं पाठ करत जा, वाचत जा, मग काय होते, अवघड होत नाही. मग या कार्बन 12ला 12 ग्रामला डिवाइड 1.99 केलं, उत्तर किती आलं? 6.0. सगळे फॉर्म्युले पाठ करा. हेच सांगितलं, परत सांगायला पहा. एक हायड्रोजनचा आयटम किती असतो? एक हायड्रोजन आयटमचा मास 1.6736. 6736 असते, 0 नसते. हे किती असते? 66056. एक यू म्हणजे लक्षात ठेवा. पुढे चाललो, मागचं विसरायलो असं करू नका. राईट. तर मागचं लक्षात ठेवा. यू म्हणजे काय असतो? 1.66056. हे पाठ ठेवा, हे पाठ ठेवा. कार्बनचा 1 मास ऑफ 1 आयटम ऑफ कार्बन, मास ऑफ 1 आयटम कार्बन AMU मध्ये काढला होता आपण. AMU डेफिनेशन पार्ट आहे का? व्हॉट इज AMU? AMU म्हणजे काय? इट इज द मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ द C12O. आयसोमर नसतो तिथं. मी काल तुम्हाला बऱ्याच वेळी आयसोमर म्हटलं. ह्या C12ला आयसोटोप म्हणायचं. आयसोटोप, राईट. हे काय असते? आयसोटोप असते. आयसोटोप समस्थानिके मागे म्हटलं होतं मी तुम्हाला. तर काही ठिकाणी मी आयसोमर म्हटलो याला, तर याला काय म्हणायचं? आयसोटोप म्हणायचं, नॉट आयसोमर्स. दे आर कॉल्ड एज आयसोटोप. कार्बन 12 आयसोटोप. लक्षात आता. तर आता 1 मोल म्हणजे ही अमाऊंट लक्षात ठेवावी सर्वांनी. 1 मोल म्हणजे किती अमाऊंट? 1 मोल इज इक्वल टू किती असतो? 6.02213 इंटू 10⁻23. एवढे काय असतात? आयटम्स. आयटम असला तर आयटम्स, मॉलिक्यूल असला तर मॉलिक्यूल्स, एवढे पार्टिकल्स असतात. लक्षात. आता आपण पाहूया मोलार मास. नेक्स्ट पॉइंट नाउ टुडे वी विल सी मोलार मास काय असतो. मोलार मास, मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स. कोणत्या पदार्थाच्या 1 मोलच्या मासला काय म्हणायचं? मोलार मास. डेफिनेशन पहा. मास ऑफ कोणाचं? 1 मोल ऑफ, मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स. ओके, मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम. इन कशामध्ये? ग्राम. आता पहा, सबस्टन्स म्हणजे कोणता म्हणतो आपण? इलेमेंट असेल किंवा कंपाऊंड असेल. सबस्टन्स मे बी इलेमेंट और इट मे बी कंपाऊंड. ठीक आहे. तर कोणताही सबस्टन्स असेल, वेदर इट मे बी इलेमेंट और इट मे बी कंपाऊंड. तर 1 मोल मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स. 1 मोल ऑफ सबस्टन्स किती असते? 1 मोल. एवढे आयटम असतात, हे तुम्हाला माहिती आहे. 1 मोल. पण याला कशात घ्यायचं? ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं. इन कशामध्ये? ग्रॅम. इन ग्रॅम. इन ग्रॅम. मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम इज कॉल्ड एज व्हॉट? मोलार मास. लक्षात. सोपा आहे मोलार मास. मोलार मास ऑफ, आता ह्याच्या पुढे पाहूत आपण असं. मोलार मास ऑफ एखाद्या इलेमेंटचा मोलार मास कसा काढायचा, किंवा आयटमचा. मोलार मास ऑफ आयटमचा कसा काढतो आपण, त्यानंतर इलेमेंटचा म्हणजेच आयटमचा. पहा कसं. मोलार मास ऑफ इलेमेंट, मोलार मास ऑफ इलेमेंट इज, मोलार मास ऑफ इलेमेंट इन ग्रॅम. परत कशामध्ये? इन ग्रॅम मध्ये. पहा नीट लक्ष द्या. मोलार मास कशात असतो? नेहमी ग्रॅम मध्ये असतो मोलार मास. मोलार मास कुणाचा? इलेमेंटचा. इन ग्रॅम. मोलार मास ऑफ इलेमेंट इन ग्रॅम इज हे इक्वल असते, न्यूमेरिकल इक्वल असते. न्यूमेरिकल इक्वल टू, राईट. मोलार मास ऑफ इलेमेंट इन ग्रॅम इज न्यूमेरिकल इक्वल टू
ॲटॉमिक मास, लय कन्फ्युजन आहे सगळे. ॲटॉमिक मास, मागचं आहे का विसरलो तुम्ही? ॲटॉमिक मास डेफिनेशन, व्हॉट इज ॲटॉमिक मास, डेफिनेशन आहे ना लक्षात? कशाला म्हणतो आपण व्हॉट इज ॲटॉमिक मास? इट इज द मास ऑफ ॲटम. पण नंतर काय म्हटलं होतं आपण ॲटॉमिक मासची डेफिनेशन? नंतर अजून म्हटलं होतं ना डेफिनेशन, व्हॉट इज ॲटॉमिक मास? व्हॉट इज ॲटॉमिक मास? मास एक्झॅक्टली इक्वल टू कोणाच्या बरोबर असतो? ॲटॉमिक मास इज द मास एक्झॅक्टली इक्वल टू काय? C12 कार्बन, 12 ग्रॅम कार्बनचा C12 कार्बन. ॲटॉमिक मास, ॲटॉमिक मास पासून युनिट बनली होती. पहा ॲटॉमिक मासची डेफिनेशन काय आली होती? ॲटॉमिक मासची डेफिनेशन ॲटॉमिक युनिट केलं होतं आपण याला. ॲटॉमिक मास म्हणजे काय म्हटलं होतं आपण? AMU. AMU means what? AMU means what? The mass exactly equal to 1/12 of carbon 12. 1/12 of carbon 12 is called as atomic mass. Is called as atomic mass. AMU म्हणजेच काय? ॲटॉमिक मास. इन कशामध्ये असते? युनिटमध्ये असते. ॲटॉमिक मास म्हणजे काय असतो? मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ C12. सो न्यूमेरिकल इक्वल टू ॲटॉमिक मास इन युनिट. इन कशामध्ये? युनिट. नीट लक्ष द्या, परत सांगतो. मोलार मास ऑफ इलेमेंट, पहा मोलार मास ऑफ इलेमेंट, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, हे काय ते इलेमेंट, राईट. यांचे प्रॉब्लेम बी सोडवले होते तुम्ही, सगळं सोडवलं, सगळं झालं होतं. प्रॉब्लेम सोडवला आपण. कार्बनचा किती घेतला होता आपण? 12 घ्या. मीच म्हटलो तुम्हाला कार्बन किती घेतलं होतं आपण? 12. सोडवलं ना प्रॉब्लेम? कार्बनचा किती घेतला होता आपण? 12 ग्रॅम. हायड्रोजनचा किती असतो? 1 युनिट. ऑक्सिजनचा किती असतो? ऑक्सिजन 16 युनिट. हे आठवते? नीट लक्ष द्या. मागचं सगळं विचारतो मी. हां, कॉन्सन्ट्रेट करा. हे समजायला लक्षात आलं? आलं नाही आलं? हे मागचंच आहे बघा कार्बनचा. हां, सोपा आहे. आहे लक्षात आला? नाही आला ज्यांनी सांगा नाही म्हणून. नाही आला कोणाला? हां ठीक आहे. पहा आता काय होते. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. परत पहा आता काय आहे ते? इलेमेंट. या इलेमेंटचं आपल्याला हे काय आहे? ॲटॉमिक मास आहे. हे मागे पाहिलं होतं आपण ॲटॉमिक मास. आता चालू आहे आपला आज मोलार मास. आता कळते तुम्हाला मोलार मास काय असते. हे ॲटॉमिक मास आहे. काय डाऊट? हे काय आहे? ॲटॉमिक मास. हो तर ॲटॉमिक मास हे काय आहे? ॲटॉमिक मास. मोलार मास काढूत आपण. पहा मोलार मास हे काय? आता मोलार मास हे मागचंच आहे रे. हे नाही विचारलं मी अजून. हे तर शिकवायचं. हे नाही विचारलं तुम्हाला. हे मागचं विचारलं मी. हे शिकवलेलं. कार्बन 12 युनिट नाही माहीत होतं का? हायड्रोजन 1 युनिट नाही माहीत होतं का? ऑक्सिजन 6 युनिट नाही माहीत होतं का? हे मागचं आहे. आता हे आत्ता पाहिलं होतं आपण. तर मोलार मास ऑफ इलेमेंट इन ग्रॅम. आता ह्या इलेमेंटचा मोलार मास चालू आहे. ह्या इलेमेंटचा काय चालू आहे? मोलार मास चालू आहे. नीट लक्ष. मोलार मास ऑफ इलेमेंट इन ग्रॅम इज न्यूमेरिकल इक्वल. नुसतं इक्वल नाही, न्यूमेरिकल इक्वल. न्यूमेरिकल इक्वल म्हणजे काय? हा 12 युनिट असेल तर हा 12 ग्रॅम. 12 ग्रॅम पर मोल. हे यू मध्ये असते. तर हे कशामध्ये असते? इन ग्रॅम मध्ये असतो. ग्रॅम. इन ग्रॅम म्हणून जी पर मोल. पर मोल का आला परत? 1 मोल आहे. 1 मोल ऑफ सबस्टन्स. 1 मोल ऑफ सबस्टन्स इलेमेंट किंवा कोणता कंपाऊंड. सोपा असतो. न्यूमेरिकल इक्वल. न्यूमेरिकल इक्वल 1 नंबर आहे 1 ग्रॅम पर मोल. 12 युनिट आहे 12 ग्रॅम पर मोल. 16 युनिट आहे तर काय होईल? 16 ग्रॅम पर मोल. म्हणून याला काय म्हणायचं? कसा इक्वल आहे हा? न्यूमेरिकल इक्वल. समजलं आता? न्यूमेरिकल इक्वल कोणाची आहे? 12 युनिट असेल 12 ग्रॅम पर मोल. 1 युनिट असेल 1 ग्रॅम पर मोल. ग्रॅम पर मोल मध्ये काय? मोलार मास. हां, ग्रॅम पर मोल मध्ये कोण आहे? मोलार मास. लक्ष द्या इकडं काय मेसेज करायले. ग्रॅम पर मोल मध्ये कोण आहे? मोलार मास आहे. राईट. हां, आणि ॲटॉमिक मास कशात असतो? युनिट. ॲटॉमिक मासचं युनिट. ॲटॉमिक मासचा युनिट काय असतो? यू. है ना? यू म्हणजे काय? ॲटॉमिक मास. आणि मोलार मासचा युनिट. मोलार मासचा युनिट काय?
मोलार मासचा युनिट मोल, ग्रॅम पर मोल, जी पर मोल. मोलार मासचा युनिट काय असतो? जी पर मोल. कळालं हे आता? समजलं? आता पुढे जर इलेमेंट असला तर असं लिहायचं, इलेमेंट आहे. आता हे काय नुसतं इलेमेंट आहे. जर एखादा मॉलिक्यूल असला तर कसा? ओ बाद में मारो. हो नाही दिख रहा इधर. हां दिख रहा रन राईट. आता पहा मॉलिक्यूल असेल तर कसा? हे काय आहे? इलेमेंट पाहिले. हे सगळे काय होते? इलेमेंट्स. नाउन फॉर मॉलिक्यूल. जर मॉलिक्यूल असेल तर काय? मोलार मासच परत. हां मोलार मास फॉर मॉलिक्यूल्स. जर मॉलिक्यूल असले तर कसा घ्यायचा? मोलार मास ऑफ पॉलीएटॉमिक. पण इथं काय होतं आतापर्यंत? एकटा आयटम होता. हा आयटम कसा आहे? सिंगल आयटम आहेत. जर पॉलीएटॉमिक असेल मॉलिक्यूल, पॉलीएटॉमिक, आता हा एक आयटम होता, सिंगल आयटम आहे. हा सिंगल आयटम. पॉलीएटम म्हणजे अनेक आयटम जर असले तर मोलार मास ऑफ पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल. पॉलीएटॉमिक काय? मॉलिक्यूल इज. पॉलीएटॉमिक मॉलिक्यूलचा पण काढला आपण. मॉलिक्यूलचा मोलार मास काढला की नाही आपण? मॉलिक्यूलचा काय काढला होता आपण? मॉलिक्यूलचा मोलार मास आता काढायचा आहे. हां मोलार मास आता कोणाचा काढायलो आपण? मॉलिक्यूलचा. हे पाहिलं आयटमचा मोलार मास. हा मोलार मास कोणाचा पाहिला? आयटमचा. आता पाहिलो कोणाचा? मॉलिक्यूलचा. मोलार मास ऑफ पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल इन कशामध्ये येते हो सांगा? इन ऑलवेज ग्रॅम मध्ये येते, नाही की नाही? इन ग्रॅम मध्ये असते मोलार मास. इन कशामध्ये? ग्रॅम मध्ये. इज न्यूमेरिकल इक्वल. आता मी ग्रॅम मध्ये काय म्हणालो? हे ग्रॅम पर मोलच आहे, बट इट इज रिटन ओनली ग्रॅम. ओके. वाय? बिकॉज व्हॉट इज मोलार मास? इट इज अ मास ऑफ 1 मोल. मोलार मासची डेफिनेशन आली आपण पाहिलं. आज काय पाहिलं? 1 मोलचा मास असतो, म्हणून याला नंतर ग्रॅम पर मोल लिहितो आपण. इथं काय लिहितो? ग्रॅम पर मोल. ठीक आहे. युनिटचा पण विचार करा, डेफिनेशनचा पण विचार करा, दोघांचा विचार करायचा. युनिट आणि डेफिनेशन. डेफिनेशन कळते, सगळ्यांना समजते, पण युनिट पण समजून घ्या. दोन एकाच वेळी. आतापर्यंत डेफिनेशन समजत होते तुम्ही फक्त, आता युनिट दोन्ही सोबत समजून घ्या, दोन्ही सोबत समजायचे. मोलार मास ऑफ पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल इन ग्रॅम. इन कशामध्ये आहे? ग्रॅम. इन ग्रॅम इज न्यूमेरिकल इक्वल. पाय परत न्यूमेरिकल इक्वल असते कोणाच्या? इक्वल टू द मॉलिक्युलर मास. मोलार नाही, आता कोणता? मॉलिक्युलर मास ऑफ मॉलिक्यूल. मॉलिक्युलर मास ऑफ मॉलिक्यूल इन युनिट. आता बोला मला मॉलिक्युलर मास आठवते का? मॉलिक्युलर मास पण शिकवलो मी तुम्हाला, आठवते का? परत सांगतो. व्हॉट इज मॉलिक्युलर मास? आपण मॉलिक्युलर मासचे एक्झाम्पल कोणते काढले होते? कार्बन डायऑक्साईड, H2O, C6H5Cl हे मॉलिक्यूल होते. इथे लिहितो परत. आपण काढलं होतं असं कार्बन डायऑक्साईडचा, हे मॉलिक्यूल असतो. एवढं तर माहिती आहे ना, मॉलिक्यूल असतो कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड काय आहे? मॉलिक्यूल आहे. त्याचा फॉर्म्युला कसा लिहिला होता आपण? इट इज द सम ऑफ ॲटॉमिक मास ऑफ कोणाची काढली होती आपण? आयटम्सची. म्हणजे कार्बनचा 12, कार्बनचा किती? 12 युनिट प्लस 2 इंटू ऑक्सिजनचा, असा आपण फॉर्म्युला लिहिलं. सगळं लिहिलं, तुम्हाला माहीत आहे सगळं. ओके. 2 इंटू ऑक्सिजनचा किती? 16 युनिट. आन्सर पण काढला 44 ग्रॅम. 44 सॉरी युनिट असेल तर युनिट. तर याला मॉलिक्युलर मास म्हटलं होतं. तर ह्याच मॉलिक्युलर मासला, म्हणजेच कशाला? यूला. आपण यूला ॲटॉमिक मासला यूला आपण रूपांतर केलं कशामध्ये? न्यूमेरिकल इक्वल. कसा इक्वल? न्यूमेरिकल इक्वल. कोणाचे असतो न्यूमेरिकल इक्वल? असाच एक्झाम्पल पाहत आता आपण. सम एक्झाम्पल्स, दॅट इज द मॉलिक्यूल्स. मॉलिक्यूल्स पाहूत O2, मॉलिक्यूल्स पाहूत H2O, मॉलिक्यूल्स पाहूत NaCl. NaCl मॉलिक्यूल नसतो, म्हणून मॉलिक्युलर मास किंवा फॉर्म्युला मास, किंवा कोणता मास?
फॉर्म्युला मास इन कशामध्ये, यू मध्ये घ्यायचं, इन यू. परत पहा, मोलार मास ऑफ पॉलीॲटॉमिक, हे पॉलीॲटॉमिक आहेत की नाहीत, कसे आहेत ते पॉलीॲटॉमिक आहेत. का आहेत, एकटा आयटम आहे का, दोन आयटम आहेत. इथं आयटम किती आहेत, इथं आयटम्स किती आयटम्स आहेत, इथं 3 आयटम्स आहेत. इथं कितने युनिट आहे, हा इथं युनिट म्हणायचं, किती युनिट आहेत, 2 युनिट आहेत. फॉर्म्युला युनिट, फॉर्म्युल्यामध्ये युनिट किती आहेत, 2 युनिट आहेत ना, बरोबर आहे, आलं लक्षात. आता हां आलं लक्षात, समजलं. आता काय, मोलार मास ऑफ कोणाचा, पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूलचा, राईट. मोलार मास ऑफ पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल इन ग्रॅम, इन कशामध्ये, ग्रॅम, इज न्यूमेरिकल इक्वल. पहिला आपण याचा मॉलिक्युलर मास लिहू. मॉलिक्युलर मास नंतर मोलार मास. राईट. हां थोडं डिफिकल्ट आहे पुढे, काही डिफिकल्ट नाही, फक्त मॉलिक्युलर मास आहे, त्याची युनिट यूचं काय करायचं, जी पर मोल करायचं. यूचं काय करायचं, जी पर मोल. O2 किती युनिट असतो, ऑक्सिजन 1 16 दोन्ही 32 युनिट. किती युनिट असतो, 32. वॉटरचा किती युनिट असतो, 18 युनिट. NaClचा कितना युनिट रहता, Na इज इक्वल टू 23 अँड इट इज वॉट 35. कितना आता 58 है की नाही, 58.5. यू न्यूमेरिकल इक्वल, हे यू जे आहे फॉर्म्युला मास मॉलिक्युलर मास, हे मॉलिक्युलर मास आहे किंवा कोणता FM आहे. FM म्हणजे काय, फॉर्म्युला मास. हे न्यूमेरिकल इक्वल असते, इतकेच बरोबर असते कोणाच्या इन ग्रॅम मध्ये मोलार मास, कोणाच्या मॉलिक्युलर मासच्या इतकेच बरोबर असते मोलार मास. पण कशात युनिट येतो, ग्रॅम पर मोलच येतो, ग्रॅम पर मोल. हे काय परत 18 ग्रॅम पर काय असते, मोल. इथे युनिट नाही लिहित जायचं. आता पुढे काय होईल, जर मोलार मास असला तर ग्रॅम पर मोल लिहा तुम्ही, जर मॉलिक्युलर मास असला किंवा ॲटॉमिक मास असला, आज सगळे सांगायलो मी, सगळे आतापर्यंत युनिट पासून सुरुवात केलो. आज ॲटॉमिक मास सांगायलो, मॉलिक्युलर मास सांगायलो, आणि मोलार मास लास्टचा चालू आहे आपला कोणता, मोलार मास. हे सगळे ध्यानात घ्या आज. हां 1-2 पॉईंट, कधी 10 पॉईंट एकदा शिकवतो. 32 ग्रॅम्स पर मोल, 18 ग्रॅम्स पर मोल, हे किती आता 58.5 ग्रॅम्स पर मोल. आजचे सगळे डिफिकल्ट लेवल आहेत, मागचा बॅकग्राऊंड माहीत असला पाहिजे तुम्हाला तरी येते. 32 ग्रॅम पर मोल हा किती येतो, 18 ग्रॅम पर मोल हा किती येतो, 58.5 ग्रॅम पर मोल. आलं लक्षात, सोपा, खूप सोपा आहे, पण लक्ष दिल्यावर सोपा आहे. समजलं का, मोलार मास. ओके, मोलार मास काय असतो, मास ऑफ कोणाचा, वन मॉलिक्यूल का. हां आहे, समज में आया, समजलं आता आज. हां युनिट प्रॉब्लेम सगळेच कळाले तुम्हाला, पण थिअरी विसरू नका. थिअरी चांगली असली तर प्रॉब्लेम येतात, माहिती आहे तुम्हाला. प्रॉब्लेम त्यांनाच येतात कोणाला, ज्यांची थिअरी चांगली आहे. आणि प्रॉब्लेम यायलेत म्हणून थिअरी विसरू नका. सॉरी, पहा परत कसं, प्रॉब्लेम आला तर थिअरी नाही विसरायची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रॉब्लेम तेव्हाच येतात जेव्हा त्याला थिअरी समजली. ज्यांना थिअरी समजली त्याला प्रॉब्लेम सोडवता येतात. मग याचा अर्थ प्रॉब्लेम सोडवायलेत म्हणजे थिअरी विसरू नका. थिअरी पाठ करा, प्रॉब्लेम येते, प्रॉब्लेम पाठ करा, थिअरी येते. त्याला मोलार मास कळाला. आता आपण एक प्रॉब्लेम सोडवू, राईट. एक प्रॉब्लेम आहे, तुम्हाला युरिया दिला, ओके, 56.5 ग्रॅम युरिया दिला, त्याच्यात मोल किती आहे आणि मॉलिक्यूल किती आहे काढायचं. ओके, आता पाहूत आपण एक प्रॉब्लेम, फाइंड द नंबर ऑफ मोल्स. ओके, दिस इज द प्रॉब्लेम नंबर, वॉट एव्हर मे बी द प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेमचा नंबर पहा, फाइंड द मोल्स. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला मोल किती आहेत आणि मॉलिक्यूल किती आहेत काढायचे. फाइंड द नंबर ऑफ मोल्स.
आताच लक्ष द्या हा. परत आजचा पॉईंट हार्ड आहे, सगळं हार्ड आहे, डिफिकल्ट म्हणून नाही जमते. कॉन्सन्ट्रेट केल्यावर सगळं सोपं होते. फाइंड द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स. मोल्स काढायचे आणि काय काढायचे, मॉलिक्युल्स. आता मॉलिक्यूल कुठून आला, इतके नंबर ऑफ आयटम्स असतात किंवा मॉलिक्यूल असतात किंवा काय असतात, फॉर्म्युला युनिट असतात एक मोलमध्ये तुम्हाला माहिती. तर पहिलं मोल काढूत आपण आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 56.5 किती आहे ते 56.5 ग्रॅमच आहे का. प्रश्न काय युरियाचा किती दिलेला आहे, व्हॅल्यू पुस्तक आहे तुमच्याकडे, व्हॅल्यू किती दिलेली आहे 56.5 आहे का, व्हॅल्यू किती आहे युरियाची प्रश्नामध्ये किती आहे दिलेली 56 का किती आहे 5.6 आहे का. हां तेच म्हणाल 5.6 हे क्वेश्चन आहे. इट इज गिवन, इट इज 5.6 आहे राईट. तर यामध्ये आपण काढू दादा हां 5.6 ग्रॅम ऑफ कोणता युरियाचा, 5.6 ग्रॅम ऑफ कोण युरिया. फाइंड द नंबर ऑफ मोल्स काढायचे आपल्याला आणि काय काढायचे मॉलिक्युल्स. ठीक आहे. फाइंड द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स इन 5.6 ग्रॅम ऑफ युरिया. क्वेश्चन आहे. आन्सर आपल्याला बघा 5.6 ग्रॅम युरिया दिला आहे. किती ग्रॅम युरिया 5.6 ग्रॅम युरिया. याच्यात तुम्हाला काढा म्हटलं 5 ग्रॅम आहे ते 5.6 ग्रॅम. याच्यात काढायचं आहे मोल किती असतात आणि मॉलिक्यूल किती असतात. तर कसं काढायचं, सर्वात आधी आपण काय करू, युरियाचा फॉर्म्युला लिहू. युरियाचा फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला, युरियाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो माहिती आहे का, NH2 असतो. NH2 C डबल बॉन्ड O NH2 काय असतो, NH2 C डबल बॉन्ड O NH2. मग मोजा आता नायट्रोजन किती आहेत 2 N2 ठीक आहे. H किती आहेत 4 N2H4 C आणि O बरोबर आहे. N2H4CO मॉलिक्युलर फॉर्म्युला. याच्यावरून मॉलिक्युलर मास तर येते ना काढता तुम्हाला, मॉलिक्युलर मास मी जे विचारायला होते ते सांगा जा. मॉलिक्युलर मास ऑफ युरिया काढूत आपण. मॉलिक्युलर मास ऑफ युरिया काढता येते. मॉलिक्युलर मास ऑफ युरिया सांगा मला, काढता येते मॉलिक्युलर मास. हां येते, वा व्हेरी गुड. कसं काढणार मॉलिक्युलर मास ऑफ युरिया, मी सांगतो परत एकदा, गडबड करू नका अजून. हां मॉलिक्युलर मास ऑफ युरिया लक्ष द्या, परत सांगतो आपण कसा करतो. एखादा मॉलिक्यूल असला N2 बघा किती आहेत N2 आहे तिथं बरोबर आहे. H4 H 2 आणि 2 किती आहेत 4H. C हा C आणि हा O CO आलं लक्षात. N2H4CO राईट. या फॉर्म्युल्याचा काय काढूत आपण, मॉलिक्युलर मास इज इक्वल टू कसा काढतो आपण, नंबर ऑफ नायट्रोजन 2 इंटू एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ. मागच्या प्रॉब्लेमचा परत रिव्हिजन आहे, मोठा प्रॉब्लेम आहे. एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा म्हणतो आपण, एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन राईट. याला काय करतो आता प्लस 4 इंटू कोणाचा एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ, परत एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन राईट, प्लस एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा कार्बन आणि कोणाचा ऑक्सिजन, प्लस एव्हरेज ॲटॉमिक मास 1 इंटू हे लिहत जा, एक जरी असलं तरी 1 इंटू इट इज 1 इंटू परत काय एव्हरेज काय ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा कार्बन, प्लस 1 इंटू फास्ट करावं लागतं हां माहीत असून सुद्धा, प्लस 1 इंटू परत कोणता एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा, एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा ऑक्सिजनचा. सगळ्यांची सम करा पटापट, किती येते उत्तर, किती येते, हा 60 ग्राम येतो का बघा बरं. 60 ग्राम युरियाचा पाठच ठेवायचा आपण पहिल्यापासून. 2 इंटू एव्हरेज मास नायट्रोजन किती येतो, ही पायरी सोडवायला होता हां बरोबरला बरोबर, ही पायरी इथे लिहायलो बरोबरला बरोबर. 2 इंटू किती येते नायट्रोजन 14 बरोबर आहे, प्लस ऑक्सिजन किती असतो 4 इंटू हायड्रोजन किती आहे 4 इंटू 1 आहे बरोबर आहे, प्लस 1 इंटू कार्बन किती असतो 1 इंटू 12 बरोबर आहे, 1 इंटू किती आला 12, प्लस ऑक्सिजन किती असतो ऑक्सिजन 1 इंटू 16. सगळ्यांची बेरीज घ्यायची आता बरोबर आहे. आता सगळ्यांची बेरीज करूत कसं येईल, 14 दोन्ही किती येतो 42 बरोबर आहे, प्लस 4 1 4 प्लस 12 1 12 प्लस 16 1 16. सगळ्यांची सम करा, 6 आणि 2 8 8 आणि 4 12
14 दोन्ही किती होते? 28. 14 दोन्ही 28. सगळ्याची सम करा बघा आता. 6 आणि 2 8, 8 आणि 4 12 आणि 8 20, 12 आणि 8 20 ला 0, हातचे आले 2, 2 आणि 1 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 60 ग्रॅम. 60 ग्रॅम मॉलिक्युलर मास येत होता सगळ्यांना. व्हेरी गुड. काढला आपण, काय काढला? मॉलिक्युलर मास. आता हा मॉलिक्युलर मास आहे 60 ग्राम, आपल्याला भेटला 60 ग्राम काय आहे? मॉलिक्युलर मास. आता मला बोला 60 ग्रॅम, तुम्हाला मी डायरेक्ट सांगेल, ग्रॅम नाही आता हे, ग्रॅम नाही बरे. 60 काय असतो? मॉलिक्युलर मास. हे काय आहे बघा, लक्ष द्या इकडं. कोणता मास होता हा? मॉलिक्युलर मास. 60 काय युनिट येईल मॉलिक्युलर मास? आता शिकवलं मी तुम्हाला. मॉलिक्युलर मासची युनिट काय असते आता शिकवलं मी. सांगा मॉलिक्युलर मास. मोलार नाही बरं, मोलार नाही, नाही 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 नाही, मोलारची आहे ती, मोलारची. हे मॉलिक्युलर आहे, यू असते. व्हेरी गुड. मॉलिक्युलर मासची काय असते? युनिट यू असते, यू है ना. आता याचाच मोलार मास करूत. आता कन्फ्युजन अजून दूर होते. मला कळते कोणाला अजून कन्फ्युजन आहे. हां, आता होत नाही कन्फ्युजन. हां, जरी तुम्ही हो हो नाही नाही म्हटला तरी इथं कळते बघा. लक्ष द्या. हां, मॉलिक्युलर मास सगळ्यांनाच होते असं. लक्ष द्या. फर्स्ट टाइम हे अशा प्रकारे एकदा अंडरस्टँड झाल्यावर होत नाही मग. मॉलिक्युलर मास ऑफ युरिया. आता पाहूत आपण मॉलिक्युलर मास ऑफ मोलार मास. लक्ष द्या. आता काय चालू आहे? मोलार मास ऑफ कोणाचा? युरिया इज इक्वल टू काय करतो आपण? न्यूमेरिकल इक्वल असते हे. हेच काय असते? न्यूमेरिकल इक्वल इन ग्रॅम पर मोल. आता आलं हे ग्रॅम पर मोल. लक्षात, हे ग्रॅम पर मोल आला. हा सगळा समजला, सर्वांना माहीत होतं. हे काही लिहायची गरज नव्हती, तरी एकदा समजावं म्हणून. 60 ग्रॅम पोल भेटला आपल्याला. मोलार मास ऑफ युरियाचा 60 ग्राम मोलार मास. मोलार मास म्हणजे काय हो? व्हॉट इज मोलार मास? आताच म्हटलं आपण. एक मोल, एक मोल मास, एक मोल मास असतो, त्याला काय म्हणतात? मोलार मास. एक मोल मास आहे कोणाचा? युरियाचा. 1 मोल मास ऑफ युरिया इज इक्वल टू काय आहे? 1 मोल दिलेला. 1 मोल. आपण काय काढूत? पहिलं मोल काढूत. आपल्याला काय विचारलं? मोल आणि मॉलिक्युल्स काढा. मोल आणि काय काढा? किती ग्रॅम मध्ये विचारलं आपल्याला? 5.6 ग्रॅम मध्ये. 1 मोल इज इक्वल टू 60 ग्राम आहे. 1 मोल, मोलार मास म्हणजे काय? 1 मोल मास ऑफ युरिया. परत लक्ष, मोलार मास म्हणजे काय? 1 मोल. 1 मोल मास ऑफ युरिया इज इक्वल टू किती आहे? 60 ग्रॅम पर मोल. 1 मोल हे काढलं आपण आताच. मोलार मास काढलं की नाही काढलं? हां, मग त्याला 1 मोल म्हणता येते की नाही येते? येते, राईट. 1 मोल आताच म्हटलं आपण. मोलार मासची डेफिनेशन काय असते? 1 मोल. 60 काय आहे? ग्रॅम पर मोल. लक्षात. आता काय करायचं पुढे? लक्ष द्या. 1 मोल इज इक्वल टू इतके ग्रॅम. आपल्याला मोल काढा म्हटलं. कशामधले मोल काढायचे आपल्याला? 5.6 ग्रॅमचे. मग देअरफॉर नंबर ऑफ मोल्स, therefore number of moles of urea in urea, युरिया खत असते ना, माहिती ना तुम्हाला, फर्टिलायझर, in 5.6 grams is equal to, कसे काढणार आपण? 5.6 हा काय आहे याचा? आपल्याला मास दिलेला आहे, डिवाइडेड बाय मोलार मास. मोलार मास किती आहे हा? 5.6. इट इज इन ग्रॅम. इट इज व्हॉट? 60 ग्रॅम्स पर मोल. 60 ग्रॅम्स पर मोल. याचा भागाकार करूत याला. हा शून्य कट केला, दशांश कुठं? इकडचा दशांश उडून कुठे येते? इथं येते. म्हणजे हा काय झाला वर? आता वर काय झाला? 0.56 डिवाइडेड बाय क्या है नीचे? 6. इसको भागाकार करो. यहाँ क्या है? 0.56. 0 पॉइंट काय होईल आता? 5 ला भाग जातो का? नाही, म्हणून काय घ्यायचा? परत 0. आता 56 ला भाग जातो, बरोबर आहे. कितीचा भाग जातो? 6 चौक किती होतो? 6चा पडा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24, 6 5 30, 6 6 36. कितीचा भाग बसेल? साइन नोम 54. साइन नोम कितीचा भाग बसायला? 54. हे भागाकार येते ना बघा. परत दशांश आहे म्हणून 0 घेतला, पॉईंट घेतला. इथं 5 ला भाग जात नाही म्हणून काय घ्यायचा? 0 घ्यायचा. साइन नोम 54. किती उरले? 2. 56 मधून 54 गेले, 2 उरले. कितीचा भाग बसतो आता? 7 3 18,
बरोबर आहे. कितीचा भाग बसतो? 7 18 सॉरी किती उरले? 2. 18 20 मधून 18 गेले, किती उरले? 2. परत कितीचा भाग बसतो? एवढे काय आले आता? हे वरचे ग्रॅम ग्रॅम कटतात, एवढे मोल. काय विचारलं होतं आपल्याला? एवढ्या ग्रॅम मध्ये किती मोल आहेत? नंबर ऑफ मोल. तर हे काय आले? मोल आले. ओके, एवढे ग्रॅम पर मोल. युनिट काय येईल? ग्रॅम ग्रॅम गेट्स कॅन्सल, पर मोलचा वर जाऊन काय होते? मोल. एवढे मोल आलेत म्हणजे हे नंबर ऑफ काय झालेत? मोल्स. आलं लक्षात? नंबर ऑफ मोल्स कसे काढले आपण? हे झाले नंबर ऑफ मोल. आपल्याला काय मोलची युनिट काय असते? मॉल. ओके, आता अजून काय विचारलं आपल्याला? मॉलिक्युल्स काढा. मॉलिक्युल्स काढा. तुम्हाला माहित आहे आता एक मोल मध्ये किती मॉलिक्यूल असतात? हो, एक मोल कोणताही आहे. आता समजा आपण एक मोल युरियाच म्हणू. एक मोल युरियामध्ये किती मॉलिक्यूल असतात? 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. ॲटम्स नाही लिहिलो मी, मॉलिक्युल्स लिहिलो. आता ॲटम्सच्या ऐवजी आपल्याला मॉलिक्यूल पण लिहिता येते, ॲटम लिहिता येते, मॉलिक्यूल लिहिता येते, किंवा काय लिहिता येते? फॉर्म्युला युनिट पण लिहिता येते. इतने मॉलिक्यूल रहते, एक मोल में इतने मॉलिक्यूल आहे, बराबर आहे. तर आपल्याला आपल्याकडे मोल किती आहेत? देअरफॉर किती मोल काढलो आपण मोल किती काढलो? 0.0933 मोल निकाले हमने यूरिया. एक मोल यूरिया में एवढे मॉलिक्यूल आहे, तर याच्यामध्ये केवढे मॉलिक्यूल? एक मोल मध्ये एवढे, तर कशामध्ये? 0.933 याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स? मग काय करणार? याचा तिरपा गुणाकार करणार. मग सो इज इक्वल टू हे 0. काय आहे? 0.0933 मल्टीप्लाइड बाय 6.022 इंटू 10⁻23. ये गुणाकार करो, फाइनल आंसर मिल जाएंगे आपको, मॉलिक्यूल्स मिल जाएंगे. क्या निकाल रहे हैं हम? ये मॉलिक्यूल्स. ओके, अभी मॉलिक्यूल्स निकालेंगे. ये क्या निकाल रहे हैं हम? किती काय चालू आहे? किती काय चालू आहे? मॉलिक्यूल्स. लक्ष द्या इकडं, येत असते तुम्हाला तरी लक्ष द्या. राईट, आता काय होते बघा, फायनल आन्सर. बेसिक क्लिअर होतं तुमचा लक्ष दिल्याने. फायनल आन्सर काढू आपण. काय आहे? 0.0933 मल्टीप्लाइड बाय 6.022. गुणाकार आहे सोपा. बेत्रिक 6 92 18 8 हातचाला 1 200 200 या 2 ने गुणाकार केला आपण पहिल्या. बेत्रिक 6 92 18 8 हातचाला 1 200 200. अजून 2 नेच गुणाकार आहे म्हणून काय लिहूत आपण? जशाला तसं लिहून टाकू. 6 ला 6, 6 ला 6, 8 ला 8, 1 ला 1, 0 ला 0. अजून याच्या पुढे आता 0 ने आहे म्हणून सगळे काय येतील? 0 0 0. अजून याच्या पुढे आता काय आहे? 6 ने गुणाकार आहे परत, बरोबर आहे. त्याच्यानं काय येते? 6 ने आहे आता. 7 18 ला 8 हातचाला 1, 7 18 ने 19 ला 9 हातचाला 1, 6 9 54 1 55 ला 5 हातचाले 5, 6 0 0 5 5 6 0 0. पहा बरोबर आहे का? परत मल्टिप्लिकेशन किती येतो? 6 18 ला 8. हा गुणाकार हे ते कॅल्क्युलेटर ते नाही करायचे. 6 18 ला 8 हातचाला 1, 6 18 ने 19 ला 9 हातचाला 1, 6 9 54 1 55 ला 5 हातचाले 5, 6 0 0 5 5 6 0 0. बेरीज करायची किती येते? 6 ला 6, 6 6 12 ला 2 हातचाला 1, 8 1 9 6 15 ला 5 हातचाला 1, 1 आणि 1 2 8 आणि 2 10 8 18 ला 8 हातचाला 1, 1 आणि 1 2 9 2 11 ला 1 हातचाला 1, 5 आणि 1 6 आणि हे किती आला? 5 0 दशांश 1 2 3 4 5 6 7 के बाद 1 2 3 4 5 6 7 7 के बाद बोलो तो कितना आ रहा? 0.5. 0 पॉइंट क्या आ रहा? 5. बघा दशांश कितने के बाद है? 7 के बाद. यहाँ पे 1 2 3 4 5 6 7. 7 च्या नंतर म्हणजे काय आला? 0.561 0.5618 185 1852 इंटू 10 टू द पावर ऑफ कितना रहेगा? और 23 रहेगा, बराबर है. अगर एक पॉइंट इधर हटा दिए, 5.6 भी करने आता अपने 5.6, एक पॉइंट इधर लिए 5.6185 5.6185 इंटू 10 टू द पावर ऑफ किती होईल आता? 22, बरोबर आहे. कारण एक पॉइंट इकडे नेला आपण. याचा अर्थ काय झाला? याला आपण कितीने गुणाकार केला? याचा अर्थ म्हणजेच काय? जर याला आपण इकडे नेला तर काय? 10 टू द पावर ऑफ 23 होतो, राईट. तर हा झाला काय झाला?
फाइनल आंसर एवढे आले, काय आले, ये क्या आ गए इतने, मॉलिक्यूल आ गए. इसको क्या बोलेंगे हम, मॉलिक्यूल. तर आपण दोन्ही काढलो, मोल्स पण काढलो आणि काय काढलो, मॉलिक्युल्स पण काढलो. आली का किंमत बरोबर आली, मोल्स आणि मॉलिक्युल्सची किंमत आली का बरोबर आली, समजलं सर्वांना. ओके करेक्ट. हां आज हा परत करून पहा आज. ओके हा प्रॉब्लेम परत करून पहा. इथं थांबूत आज आपण. ओके सो दिस व्हॅल्यू चेक इट अगेन, प्रॉब्लेम परत सोडवून पहा आणि समजे लक्षात ठेवा आज यू काय, AMU काय, एटॉमिक मास काय, मोलार मास काय, मॉलिकुलर मास काय, फॉर्मूला मास, पूरा चैप्टर ही पढ़ लो 1 घंटे में. हाँ हो जाता, 20 हो जाता बाद में. ओके विल स्टॉप हियर, थैंक यू. ओके.